हाय फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? तर आम्ही गेलो होतो तिरुपती बालाजी दर्शनासाठी. तर इथे आम्हाला ऑनलाईन ट्रेनची तिकीट भेटली नव्हती, म्हणून आम्ही गेलो होतो स्वतःच्या घरच्या गाडीने. तर प्रवास खूप छान झाला आमचा आणि मस्त वाटत होता. आम्ही 7 वाजता घरून निघालो आणि तिथे थेट पोहोचलो 2 वाजता. तर मस्त अशी रात्र गेली आणि सकाळी सकाळी आम्हाला भूका लागल्या होत्या, म्हणून आम्ही मग एका ठिकाणी थांबलो नाश्त्याला. पण इथे नाश्त्याला दुसरं कुठे काहीच भेटत नव्हतं. तर इकडे फक्त इडली, वडा, सांबार, डोसा, उत्तप्पा इतकंच होतं. तर आम्ही मस्त असं पोहोचलो लॉजवर. तर आम्ही 2 BHK लॉज बुक केला होता आणि या लॉजवर असं वाटत होतं की घरची फिलिंग येत होती. तिथे इतकं सुंदर ते घरच होतं ते. आणि आम्ही माणसं पण जास्त होतो, 6 माणसं होतो, त्यासाठी आम्हाला एवढं लागणारच होतं. आणि हा बघा माझा लाडोबा असा बसला होता सोफ्यावर. तर त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो, कारण तो जन्मल्यावर आम्हाला जायचं होतं. तेव्हापासून आम्हाला जाणं झालं नाही. पण आम्ही मग निघालोच, प्लॅनिंग केली आणि मस्त अशी झोप घेतली आणि मग सकाळी निघालो दर्शनासाठी. पहिले तर आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्त्याला इथे फक्त इडली, डोसा, उत्तप्पा, वडा हेच होतं. पण एका ठिकाणी आम्हाला खिचडी भेटली, पण पोटभर खिचडी खाऊन घेतली. तर हे बघा, हे आहे तिरुपती शहर आणि आपल्याला दर्शन घेण्यासाठी खूप वरपर्यंत जावं लागतं. आपल्याला 1 तास तरी लागतो मंदिराजवळ जाण्यासाठी आणि इतका चढ मोठा आहे. आणि आम्ही पोहोचलो तर हे बघा, इतकं सुंदर मंदिर होतं तिथं. आणि माझा भाऊ मला ओरडत होता की तुझं जिथे तिथे व्हिडिओच असतं, पण इथे असे व्ह्यू होते की मला व्हिडिओ घेतल्याशिवाय मला राहवलं नाही. आणि मग दर्शन घेतलं, गेलो थेट महाप्रसादाला. महाप्रसाद पण एवढा सुंदर होता. हे माझे मम्मी पप्पा होते आणि इथे मस्तपैकी महाप्रसाद खाल्ला आम्ही. आंब्याची चटणी, भाजी आणि सांबर आणि भात होता. इथे नजर जाईल तिथे लोकसंख्या एवढी होती की दिवसाची इथे 12,000 पब्लिक येते. इथे मला विश्वास बसत नव्हता. तर इथे एवढी पब्लिक होती की दर्शन घेणं इतकं अशक्य होतं, पण आम्ही दर्शन घेतलं आणि मग निघालो. तर माझे मम्मी पप्पा पण सोबत आले होते, माझा मामा पण होता आणि इतकं दृश्य इतकं असं डोळ्यात सामावून घेण्यासारखं होतं. तर इथून निघावंसं वाटत नव्हतं आणि मग निघालो आम्ही घराकडे. तर इथे थोडंसं थांबलो होतो नाश्त्यासाठी आणि मग निघालो परत. आणि दर्शनाचं मंदिर म्हणजे एकदम जंगलामध्ये वसलेलं होतं तिथलं. तर आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न होतं. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, कीप वॉचिंग.